त्या अहिल्याच्या तर फक्त पोटात दुखायला लागलं होतं, पण आता ही पावडर या जेवणातून त्या मुलांपर्यंत गेल्यानंतर ही मुलं तर डायरेक्ट वरचा रस्ता धरतील आणि मग अनाथाश्रमातली सगळी मुलं बिचारी या जेवणामुळे मरतील, तेव्हा त्या सगळ्याचा दोष पारूवर येईल आणि मग तिचं हे पारोस टिफिन सर्व्हिस कायमचं बंद पडेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे या पारूची रवानगी किर्लोस्कर बंगल्यातून डायरेक्ट जेलमध्ये. पारू, याआधी मला 2 वेळा जेलमध्ये पाठवून तू खूप मोठी चूक केली होतीस, पण आता तुझा टाइम आलाय. आता पारू आयुष्यभर कशी जेलमध्ये सडत राहील याची सोय मी करणार. ये पारू ये. देवी आई, तुमच्यासाठी काढा आणलाय. पिऊन घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. श्रीकांत, तू हिला इथे का बोलवलंयस? मला काही नको हिच्या हातचं. अहिल्या, हे बोलायची वेळ नाहीये ही. तो काढा घे लवकर. तो काढा प्यायल्यावर लगेच बरं वाटेल तुला. श्रीकांत, डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना, ती घेईन ह्या काढ्यापेक्षा मी. बरं वाटेल मला लगेच. अगं देवी आई, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. असं कसं पिणार नाही तुम्ही काढा? माझ्या देवी आई, असं झोपून राहिलेलं चांगलं नाही वाटत मला. मी खरंच तुमचं काहीच ऐकणार नाहीये. तुम्हाला हा काढा प्यावाच लागल. तुम्हाला लवकर बरं व्हायला पाहिजे देवी आई. तुम्ही काढा घ्या ना, बरं वापट दिशी. हे घ्या. या पारूकडे जादू आहे. इथं माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं अहिल्याला हँडल करू शकते. सासू सुनांची जोडी शोभते खरंच. देवी आई, तुमचा आता काढा पिऊन झालाय. आता तुम्ही फक्त आराम करा. कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. पूर्ण विश्रांती घ्यायची प्लीज. बाबा, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या. हो, ये. थँक्यू. आलेच मी.